हा बेल्ट आपण बनवणार आहोत क्रोशेपासून. किती सुंदर आहे ना हा बेल्ट. हा केसांमध्ये लावल्यानंतर किती छान दिसतो बघा. बेल्ट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कलरचे उलन, एक स्काय ब्ल्यू कलर आणि एक मोरपंखी कलर, आणि ते विणण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुई. चला तर मग आपण बेल्ट कसा विणायचा हे पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे एक नॉट बांधून घ्यायचे आहे. सुईच्या सहाय्याने एक सिंगल स्टिच करून घ्यायचे आहे. सिंगल स्टिच झाल्यानंतर एक सिंगल क्रोशा, त्यानंतर पुन्हा एक सिंगल क्रोशा, पुन्हा एक सिंगल क्रोशा, अशा प्रकारे आपल्याला 6 सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण सुरुवातीला जो धागा सोडला होता तो ओढून घ्यायचा आहे आणि जी सुरुवातीला पहिली चेन विणली होती त्याच्यामध्ये सुई टाकून एक स्लीव स्टिच करून घ्यायची आहे. त्यानंतर दोरा कट करून घ्यायचा आहे आणि त्याला स्काय ब्ल्यू कलरचा दोरा अटॅच करून घ्यायचा आहे. आणि जे आपले एक्स्ट्रा दोरे राहतील ते अशा प्रकारे आपण हातामध्ये पकडून विणत चालायचे आहे. त्यानंतर 2 चेन विणून घ्यायच्या आहेत आणि एक डबल क्रोशा करायचा आहे. अजून एकदा डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चेन विणून त्यामध्ये सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. असे आपल्याला 6 पाने विणून घ्यायचे आहेत. पाने विणून पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक स्लीव स्टिच करून घ्यायचे आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मोरपंखी कलरचा दोरा अटॅच करून 2 चैन विणून घ्यायचे आहे. 2 चैन विणून झाल्यानंतर आपण जे फूल विणलेले आहे त्याच्या बरोबर वरच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. असे सिंगल क्रोशा आपल्याला प्रत्येक चैनमध्ये करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले फ्लॉवर हे अतिशय सुंदर आणि छान दिसणार आहे. फुलाच्या प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पानांना अशा प्रकारे सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले फूल हे अतिशय सुंदर आणि छान दिसणार आहे. बघा, हे विणून पूर्ण झाल्यानंतर किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहे ना. अशा प्रकारे आपण 8 फ्लॉवर तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर बेल्ट तयार करण्यासाठी एक चेन विणून घेतलेली आहे आणि त्या चेनवर ग्लूच्या साहाय्याने हे सगळे फ्लॉवर्स आपण चिटकवलेले आहेत. बघा, सुंदर असा बेल्ट तयार झालेला आहे. हा बेल्ट अजूनही छान दिसण्यासाठी आपण त्याच्यावर मणी अटॅच करणार आहोत.